नमस्कार. तुम्हाला रोजच नाश्त्यासाठी पोहे आणि उपीट बनवून आणि खाऊनही कंटाळा आलाय? मुलं सारखी सारखी मॅगीसाठी हट्ट करत आहेत. तर मग या दोन्ही गोष्टींवरती पर्याय म्हणून आज आपण एक अशी रेसिपी बघणार आहोत जी लहानांपासून मोठ्यांपर्यंत घरात सर्वांना आवडेल आणि हेल्दीही आहे. रव्याच्या शेवयांचा उपमा. सर्वप्रथम अर्धी वाटी वाटाणा पाण्यामध्ये चिमूटभर मीठ घालून 2 मिनिटांसाठी उकळवून घ्यायचा आहे. त्यानंतर गॅसवरती कढई ठेवून त्यामध्ये साधारण 2 चमचे इतकं साजूक तूप घालून घ्यायचं आहे आणि रव्याच्या शेवया यामध्ये ॲड करून तुपावरती आपल्याला या भाजून घ्यायच्या आहेत. गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे आणि शेवया लाल रंगाच्या होईपर्यंत भाजून घ्यायच्या आहेत. इथे मी 4 लोकांसाठी उपमा बनवत आहे आणि त्यासाठी मी साधारण 200 ग्रॅम इतक्या शेवया घेतलेल्या आहेत. शेवया भाजून झालेल्या आहेत. आता एका प्लेटमध्ये आपण काढून घेणार आहोत आणि त्याच कढईमध्ये आता आपल्याला फोडणी तयार करून घ्यायची आहे. फोडणीसाठी मी कढईमध्ये 3 चमचे इतकं तेल घेतलं आहे. तेल थोडंसं गरम झालं की त्यामध्ये 1 चमचा मोहरी घालायची आहे. मोहरी तडतडली की 1 चमचा जिरे घालायचे आहेत, पाव चमचा हिंग घालायचा आहे आणि 1 छोटी वाटी इतके शेंगदाणे घालायचे आहेत. शेंगदाणे थोडेसे परतवून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर यामध्ये थोडासा कढीपत्ता घालायचा आहे. 1-2 हिरव्या मिरच्या बारीक चिरून घालायच्या आहेत आणि 2 मध्यम आकाराचे कांदे, 2 मध्यम आकाराचे टमॅटो बारीक चिरून यामध्ये ॲड करायचे आहेत. कांदा आणि टोमॅटो थोडेसे परतवले की त्यामध्ये बारीक चिरून घेतलेला गाजर आणि मगाशी बॉईल करून घेतलेले वाटाणे ॲड करायचे आहेत आणि हे वाफवून घ्यायचं आहे. अर्धा चमचा हळद घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि भाज्यांचा कच्चेपणा जावा म्हणून 2 मिनटं झाकण ठेवून वाफ काढून घ्यायची आहे. तोपर्यंत इकडे आपण पाणी गरम करण्यासाठी ठेवणार आहोत. उपम्यामध्ये आपण गरम पाण्याचा वापर करणार आहोत. आपल्या भाज्या वाफवून झालेल्या आहेत. आता यामध्ये शेवया ॲड करून घ्यायच्या आहेत. शेवया आणि सर्व भाज्या व्यवस्थित मिक्स करून घ्यायच्या आहेत. हे सर्व व्यवस्थित मिक्स झालं की यामध्ये आता आपण मसाले ॲड करून घेणार आहोत. सर्वप्रथम अर्धा चमचा गरम मसाला, साधारण 1 चमचा इतका मॅगी मसाला, 1 चमचा लाल मिरची पावडर आणि अर्धा चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर, चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आणि आता यामध्ये आपण गरम पाणी ॲड करणार आहोत. गरम पाणी घालून व्यवस्थित मिक्स करून 5 मिनिटांसाठी वाफ काढून घ्यायची आहे. म्हणजे आपल्या शेवया शिजतील आणि यामधील पाणीही आटेल. 5 मिनिटे झाली आहेत. आता पाहूयात. यातील सर्व पाणी आटलं आहे आणि शेवयाही शिजल्या आहेत. सर्वात शेवटी बारीक चिरलेली कोथिंबीर यामध्ये ॲड करायची आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे. तयार आहे आपला रव्याच्या शेवयांचा उपमा. घरातील सर्वांना गरमागरम सर्व करा आणि कसा झाला आहे हे नक्की विचारा आणि कमेंट बॉक्समध्ये मलाही नक्की सांगा. धन्यवाद.